इथं सुरू होणाऱ्या कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाला यश दे ग माय.
एक पाऊल ठरवत असतं प्रवासाची दिशा. एक नजर सांगून जाते माणूस आहे कसा. एक दिवा उजळू शकतो काळोखाचं रान. एक खांदा खरा जिथे विसावते मान. एक कूस हवीच काही असो तुमचं वय. एक श्वास ज्याला नाही संपायचं भय. एक संधी होऊ शकते भविष्याची हमी. एकच पान लावून जाते आयुष्याची रमी. एक हळवा हात होतो साथ जन्माची. एक जिवलग थाप देते आस जगण्याची. एक सच्ची प्रार्थना देते किती शक्ती. एक कविता राहते हृदयात लखलखती. एक सर करते मनाला चिंब एकांती. एक किरण पुरा होतो उजळण्या धरती. एक कॉफी जोडते कित्येक मित्रांना. एक मेसेज ब्लँक असूनही बोलतो हो ना. एक रस्ता रोज जातो आपल्या गावी. एक छोटा उंबरा जिथं उभी आई. एकच उत्तर अर्थ देते पूर्ण गगनाला. एक खुर्ची स्थान देते सार्थ असण्याला. एक अंकाच्या पुढे शून्यास ये पूर्ती. एक निर्णय ज्या पुढे रे प्राक्तने झुकती. एक सुख आपणहून येऊन तुम्हास बिलगेल. एक सुख आपणहून येऊन तुम्हास बिलगेल. एक दिवस नशीबच नाही तुमचं जग बदलेल. एक दिवस नशीबच नाही तुमचं जग बदलेल. नमस्कार, मी सचिन खेडेकर. चला खेळूया हा विलक्षण खेळ. कोण होईल मराठी करोडपती. सुस्वागतम, नमस्कार, राम राम, आदाब, सलाम वालेकुम, मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातल्याच नाही तर राज्याबाहेरही विखुरलेल्या कोट्यावधी मराठी जनांसाठी केवळ आपल्या मराठीत पहिल्यांदाच आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्राच्या या महामंचावर हा महाविलक्षण खेळ, ज्याचं नाव आहे कोण होईल मराठी करोडपती. खेळाला सुरुवात करण्यापूर्वी वंदन करूया या हॉट सीटला, जिच्यावर बसण्यासाठी लाखो नाही, करोडो नाही, अब्जो लोकांनी यावर बसण्याची स्वप्न पाहिलीत. ही खुर्ची फक्त खुर्ची नाही, ही बैठक आहे आपल्या सामान्य ज्ञानाची, आपल्या बुद्धीच्या वकुबाची, विद्वत्तेच्या अधिकाराची. जिथं बसून साकार कराल तुम्ही आपली स्वप्न, जिथं बसून आकार द्याल तुम्ही आपल्या भविष्याला, जिथं बसून विश्वास द्याल तुम्ही स्वतःलाच, तुमच्या घरच्यांना, सगळ्या सोयऱ्यांना, या जगाला, की फक्त सामान्य ज्ञानाच्या बळावर मी होऊ शकतो करोडपती. आणि आता मुजरा करूया आपल्या संगणक राजेंना, ज्यांच्या आज्ञेवर चालतो हा खेळ. इथे फक्त राजेच प्रश्न विचारतील, म्हणजे तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, पण त्यांचा सेनापती म्हणून. राजांचा फक्त एकच दंडक आहे की तुम्ही जोपर्यंत बरोबर आहात तोपर्यंतच ते तुम्हाला समोर बसवून घेतात. एकाही चुकीला राजे माफ करत नाहीत. इथे राजांचा निर्णय अंतिम असतो. तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या भागाला, कोण होईल मराठी करोडपती. आज इथे आपल्यासोबत आहेत हॉट सीटवर बसण्यासाठी आतुर असलेले पहिले 10 भाग्यवान स्पर्धक. सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. नोकरी करता करता आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या, वडिलांचं औषध पाणी आणि लहान भावंडांचं शिक्षण याची आर्थिक जबाबदारी पेलणाऱ्या ठाण्याच्या 19 वर्षीय खो खोपटू कुमारी प्रेरणा रवींद्र आतकर. प्रेरणा, नमस्कार. नमस्कार. मला सांग प्रेरणा, आज तू कुठला पोल घेणार आहेस इथे? आज मी खो खोचा पोल घेणार आहे. स्वागत आहे तुझं. थँक्यू सर. ये बस.
कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये शिपाई म्हणून काम करणारे, वृद्धांना मदत करण्याची मनापासून आवड असणारे फलटण साताऱ्याचे 37 वर्षीय श्री सिद्धार्थ साहेबराव काकडे. राहू दे. सिद्धार्थजी नमस्कार. फलटण साताऱ्याहून तुमचा प्रवास कसा झाला इथं पुढे? एकदम चांगला झाला सर. चांगला झाला? हा, छान वाटतंय तुम्हाला? एकदम तुम्हाला भेटायची आतुरता इतकी जी होती ना, त्यामुळे प्रवास काय करतोय याची अजिबात काय वाटत. अरे वा वा वा, अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा आमच्या या खेळात. या बसा. इंटरनेटचा वापर करून स्वतःचं ज्ञान अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोकुळनगर गडचिरोली इथल्या प्राथमिक शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या 33 वर्षीय दीपा नथुजी उंदीरवाडे. नमस्कार दीपाजी. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. आम्ही राहू द्या. आम्ही आमच्या शाळेत मला बोलायचंय. बरोबर. दीपाजी आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत आणि अभिनंदन. या बसा. तरुणपणातच नोकरी गमावल्यानंतर उदरनिर्वाहासाठी अगदी रिक्षा चालवण्यापासून अनेक लहान सहान व्यवसाय केलेले, स्वतःचं मोठं हॉटेल असावं अशी स्वप्न पाहणारे डोंबिवली पूर्व इथले 62 वर्षीय श्री गणपत बाळकृष्ण वाडेकर. नमस्कार गणपतजी नमस्कार. नमस्कार. खूप आनंद झाला मला ते तुमचा काकस्पर्शाचा चेहरा अजून आठवतो माझ्या डोळ्यासमोर. अहो, एखाद्या तरुणाला लाजवेल एवढा उत्साह आहे तुमच्यात. तुमचं ते मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, वा, चला, जी चला. भूमिका आहे ती प्रत्येक मराठी माणसाने बघितली आहे आणि मराठी पोरं नुसती अशी सळसळून उठायची. वा, तुमचं स्वागत आहे आमच्या या खेळात. अभिनंदन. या बसा. 5वा स्पर्धक PSI होण्याचं स्वप्न बघणाऱ्या, जिंकलेल्या रकमेतून हुंडाबळी विरोधात मोहीम राबवण्याची इच्छा बाळगणाऱ्या MA BEd झालेल्या जळगावच्या 26 वर्षीय वंदना विनायक बडगे. वंदनाजी नमस्कार. नमस्कार. राहू द्या. तुमच्या अहो, आमची इच्छा आहे की तुम्ही स्वप्न बघावीत आणि आम्ही तुमची स्वप्न पूर्ण करावीत. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. या बसा. देशाच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या दहशतवाद विरोधी पथकात समर्थपणे काम करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल 36 वर्षांच्या पुण्याच्या शर्मिला संतोष साळुंके. शर्मिलाजी नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही आम्हाला पोलिसी खाक्या दाखवणार आहात का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? छान, खूप मस्त वाटतंय. मी अजूनही स्वप्नामध्ये आहे असंच वाटतंय. म्हणजे इतक्या लवकर माझं इथे यायचं स्वप्न असं पूर्ण असं वाटलं नव्हतं. अरे वा, खूप छान वाटतंय मला. लाखो लोकांची इच्छा होती आणि तुम्ही इथवर आलात. अभिनंदन तुमचं आणि मनपूर्वक शुभेच्छा. या बसा. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचं घर विकावं लागलेल्या आणि सोयीच्या नव्या घरकुलाचं स्वप्न पाहणाऱ्या अंबरनाथच्या 30 वर्षीय गृहिणी चारुशिला गिरीश पालवे. नमस्कार सर. चारुशिलाजी राहू द्या. चारुशिलाजी नमस्कार. नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत. मला तुमच्यासारख्या अभिनय सम्राटाच्या समोर यायला भेटलं हेच खूप मोठं माझं स्वप्न पूर्ण झालं. या बसा. मद्रास IIT मध्ये पदव्युत्तर परीक्षेत दुसरे आलेले, मूळचे वसईचे पण आता बोकारो झारखंडमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे 37 वर्षीय श्री प्रशांत प्रभाकर काळबेंडे. प्रशांतजी नमस्कार. नमस्कार. एक मराठी माणूस, झारखंड म्हणजे तुम्ही आम्ही पाठवलेले धोनी आहात एवढं लक्षात घ्या. नक्कीच धोनी आहे. धोनीपेक्षा पण वरचा टाइम. होय. हो. तुम्ही हे कर्णधार पद या 10 लोकांचं करणार आज. हो. अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा. या बसा. कोणतंही वाहन चालवण्याची विशेष आवड असलेल्या, स्वतःचा व्यवसाय सांभाळून समाजकार्याची आवड जोपासणाऱ्या गिरगाव मुंबईच्या संपदा संजय मुकादम. संपदाजी नमस्कार. 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 आज तुम्ही कुठलं वाहन घेऊन इथं आलाय मला सांगा. आज मी मोटरसायकल घेऊन आले. खरंच? खरंच. वा, पुन्हा एकदा मोटरसायकल स्वार. तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. या बसा. थँक्यू. पोलिओमुळे आलेल्या अपंगत्वावर मात करून फक्त जिद्दीच्या जोरावर इथपर्यंत आलेले, प्राथमिक शिक्षकाची नोकरी करणारे संग्रामपूर उस्मानाबाद इथले 30 वर्षीय बबन रामकृष्ण कासतकर.
बबनजी तुमचे किती आभार मानावे आणि कसं अभिनंदन करावं मला कळत नाहीये. तुम्ही एवढी मेहनत करून फास्टेस्ट फिंगर फर्स्ट पर्यंत पोहोचलाय. कसं वाटतंय तुम्हाला आज? मला खूप आनंद होत आहे. आज एक जीवनात संघर्ष करणाऱ्याचा एक मी प्रतिनिधीच आहे. कारण असे जीवनात संघर्ष करणारे खूप लोक आहेत, त्याच्यापैकी मी एक आहे. तुमचं मनपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा. या या स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. लाखो लोकांनी प्रयत्न केला या हॉट सीट पर्यंत पोहोचण्याचा, पण पहिल्यांदा नशिबानं तुम्हाला साथ दिली. आता इथून पुढे तुमचं सामान्य ज्ञान तुम्हाला किती साथ देतंय त्यावर तुम्ही इथं किती रक्कम जिंकणार आहात हे ठरेल. आता तुमच्या सगळ्यांचं लक्ष समोर असलेल्या संगणकावर असलं पाहिजे. तयार? काळजी घ्या. तर पाहूया कोण आहे आजचा पहिला वेगवान उत्तराचा मानकरी, अर्थात फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. त्यासाठी हा आहे आजचा पहिला प्रश्न. कमी संख्येपासून सुरुवात करून पुढील समूहांचा योग्य संख्यानुक्रम लावा. स्टार्टिंग विथ द फ्यूएस्ट, अरेंज दीज 4 सेट्स ऑफ कॅरेक्टर्स इन करेक्ट न्यूमेरिकल ऑर्डर. आणि पर्याय आहेत: ए हुशार माकडं, बी अलिबाबाचे चोर, सी स्नो व्हाईटचे बुटके, डी गांधारीचे पुत्र. आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम काय आहे ते. ए हुशार माकडं, सी स्नो व्हाईटचे बुटके, बी अलिबाबाचे चोर, डी गांधारीचे पुत्र. हुशार 3 माकडं, स्नो व्हाईट आणि 7 बुटके, अलिबाबाचे 40 चोर आणि गांधारीचे 100 पुत्र. आता पाहूया किती जणांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंय ते. आणि सगळ्यात लवकर उत्तर दिलंय दीपा उंदीरवाडे. आजच्या वेगवान उत्तराच्या मानकरी आहेत दीपा उंदीरवाडे. अभिनंदन अभिनंदन. दीपाताई, चला खेळूया हा विलक्षण खेळ. कोण होईल मराठी करोडपती? आणि भरली आहे. आता माझ्या समोर बसल्या आहेत दीपा नथुजी उंदीरवाडे. गोकुळ नगर त्या गडचिरोली इथे राहतात. त्या प्राथमिक शिक्षिकेची नोकरी करतात. त्यांना सायन्समध्ये शिक्षण घ्यायचं होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे शक्य झालं नाही. आता ह्या हॉट सीटवर बसून तुम्हाला कसं वाटतं? अरे बापरे, माझ्याजवळ शब्द नाही. ते आपण म्हणतो ना शब्दांच्या पलीकडला. त्याच्यामुळे हे सगळं ना मला एकदम स्वप्न वाटतं, स्वप्नच एकदम. आता मला सांगा, आमच्याकडे महाराष्ट्रात आहे ना, अद्दल कोणाला घडवायची असेल ना, तर ते असं म्हणतात की थांबा तुमची गडचिरोलीला बदली करतो. हो, मी पण काही पिक्चर मध्ये पाहिलं आहे. असं जेव्हा म्हणतात माणसं, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? वाईट वाटतं. म्हणजे गडचिरोलीची एक इमेज अशी झाली आहे की कोणाला शिक्षा द्यायची असेल त्यात पाठवा गडचिरोली, ही एक इमेज म्हणजे गडचिरोलीची झाली आहे ना. तेच मला या कोण होईल मराठी करोडपतीच्या या मंचावर मला मिटवायची आहे. अगदी आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. आज तुमच्या बरोबर कोण आलाय दीपाताई? माझे पती आले आहेत, श्री प्रवीण बोरकर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. प्रवीणजी, काय वाटतंय आज तुम्हाला दीपाताईंबद्दल? अभिमान वाटतोय? सर खूप अभिमान वाटत आहे. तिचं स्वप्न होतं की कोण होईल मराठी करोडपतीमध्ये ती हॉट सीटवर बसणारी पहिली स्पर्धक असेल. आज या महामंचाच्या तुम्ही पहिल्या स्पर्धक आहात, याचा आम्हालाही अभिमान आहे. मला या गोष्टीचा इतका अभिमान आहे. मला असं वाटतं की मी अमर झाली. वाह, अगदी आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. प्रत्येकाला सांगत होती मी घरी, म्हणजे आई बाबा भाऊ सगळ्यांना, पाहत राहा पहिली स्पर्धक मीच राहणार आहे हॉट सीटवर बसणारी. आणि जेव्हा मी माझं नाव पाहिलं मला क्षणभर विश्वास नाही बसला. म्हटलं जे मी बोललं ते झालं, करून दाखवलं शेवटी. मला या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे. आणि तुमच्या समोर बसून, अरे बापरे, तुम्ही म्हणजे आमचे फेवरेट आहात. तुम्ही खरं सांगायचं का, मी माझ्याबद्दल मी ऐकेनच. त्याच्या आधी आमच्या ह्या टीमनं तुमच्यावरती एक छोटासा सिनेमा बनवला आहे, आपण बघूया. मी दीपा नथुजी उंदीरवाडे. माझं D.Ed झालेलं आहे. मी प्राथमिक शिक्षिका या पदावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमीरजा येथे काम करते.
मी माझ्या पतीसोबत राहते, पण गडचिरोली हे माझं माहेर पण आहे, त्याच्यामुळे तिथे माझे आई बाबा आणि माझे भाऊ बहिणी असतात आणि माझ्या मिस्टरांचा जॉब गडचिरोलीला असल्यामुळे आम्ही गडचिरोलीला राहतो. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये जो विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. तिथे शिक्षणाचा अभाव आहे, कामाच्या दृष्टिकोनातून तिथे वर्ग नाही आहे. रस्ते वगैरे पाहिले तुम्ही, तिथं रस्ते नाही, कितीतरी लांब अंतरापर्यंत बसेस जात नाही तिथं. धोके आहेत ना, आतंकवादी आहेत, उग्रवादी बनत आहेत, लेडीज जेंट्स रस्त्यावरती अडकलेल्या माणूस तरी जाऊ नाही शकत, त्यांची भीती. अशीच इमेज गडचिरोलीची आहे, पण मला असं वाटतं की खूप काही आहे गडचिरोलीत ज्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोलीमध्ये तर आंतरराष्ट्रीय लेवलचे लोक आहेत, जसं बंग दाम्पत्य आहे, प्रकाश आमटेंचं ज्यांनी बाबा आमटे ज्यांनी सुरू केला हेमल कसाला लोकबिरादरी ते आहेत. असे जे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लोक आहेत, महाराष्ट्र भूषण असलेले लोक गडचिरोली जिल्ह्यात काम करतात आणि तुम्हाला गडचिरोली माहीत नाही. सध्या माझं एकमेव ध्येय आहे ते म्हणजे कोण होईल मराठी करोडपती. याच्याद्वारे मला माझ्या गावाचं माझ्या शहराचं नाव सगळ्या जगासमोर आणण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणून मला हा शो जिंकायचाच आहे. दीपाताई, तुमची ही सगळी स्वप्न, ही तुमची महत्त्वाकांक्षा, तुमची अनेक गोष्टी ह्या सगळ्या जर पूर्णत्वाकडे न्यायच्या असतील तर आपण खेळायला सुरुवात करूया. हो बिलकुल. ठीक आहे. खेळ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला खेळाचे नियम सांगतो. हे आहेत आपले संगणक राजे. ते दयाळू आहेत, रयतेची काळजी घेणारे आहेत. तुमचं भलं व्हावं असं त्यांना मनोमन वाटतं, म्हणूनच त्यांनी लुटण्याची संधी दिलेलं हे आहे पैशांचं झाड. जितकी उंच तुम्ही मजल माराल तितकी जास्त रक्कम तुम्ही इथं जिंकाल. प्रत्येक प्रश्नाबरोबर रक्कम वाढत जाईल. 1000पासून 15व्या प्रश्नापर्यंत ती 1 करोड होईल. तुम्हाला एका प्रश्नाच्या उत्तराचे 4 पर्याय दिले जातील. त्यातली 3 चुकीची उत्तरं आणि 1 उत्तर बरोबर असेल. खेळात तुम्हाला 2 सुरक्षित पडाव मिळतील. 5व्या प्रश्नानंतर 10,000 रुपयांवर आणि दुसरा 10व्या प्रश्नानंतर 3,20,000 रुपयांवर. खेळात जो पडाव तुम्ही पार पाडाल तेवढी रक्कम तुम्ही इथून निश्चित जिंकून घेऊन जाऊ शकाल. आणि आता हे आहेत आपले काटेकर काका. ते आपल्यावर प्रत्येक क्षणी नजर ठेवून असणार आहेत. त्यांच्या धाकात हा खेळ चालतो. त्यांच्या आयुष्याचं ब्रीदच आहे. घटका गेली, पळे गेली, काळ करतो ठणाणा, आयुष्याचा वेळ जातो राम कारे म्हणाना. काटेकर काकांनी ठरवलंय की पहिल्या ते 5व्या प्रश्नापर्यंत तुम्हाला 30 सेकंदांचा अवधी मिळेल. 6व्या ते 10व्या प्रश्नाला 60 सेकंदांचा अवधी मिळेल आणि 10व्या प्रश्नानंतर काटेकर काका मध्ये येणार नाहीत. तुम्ही हवा तेवढा वेळ घेऊ शकता. या खेळात तुमच्यासाठी राजांनी 3 जीवनदायिनी लाईफलाईन्स दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला मदत करतील. जनतेचा कौल, ऑडियन्स पोल. इथली उपस्थित जनता तुम्हाला उत्तर द्यायला मदत करेल. मित्राला फोन, फोन अ फ्रेंड. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना प्रश्न विचारू शकता. आणि 3री जीवनदायिनी तळ्यात मळ्यात, 50-50. विचारलेल्या प्रश्नांची आपल्या समोरील 4 पैकी 2 उत्तरं संगणक राजे गायब करतील आणि तुमच्या समोर 2 पर्याय उरतील. त्यातील 1 उत्तर योग्य असेल आणि अर्थात दुसरं अयोग्य. आणि तुम्ही हा खेळ कोणत्याही क्षणी सोडून जाऊ शकता आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर निश्चित करण्याआधी. ठीक आहे. लक्षात आलेत नियम? तयार आहात? चला तर खेळूया हा विलक्षण खेळ, कोण होईल मराठी करोडपती. दीपा, 1000 रुपयांसाठी पहिला प्रश्न हा तुमच्या समोर. पाळे या शब्दाला भगवान शिवाचं कोणतं नाव जोडल्यास एक लोकप्रिय खाद्यपदार्थ तयार होतो? आणि पर्याय आहेत ए महादेव, बी शंकर, सी शंभू, डी रुद्र. शंकर. शंकर पाडे म्हणतो. नक्की? महादेव, शंभू, रुद्र. हा, शंकर पाडे. शंकर. खात्री आहे? हो. कम्प्युटर राजे, बी शंकर वर शिक्का मारा. बी शंकर बरोबर उत्तर आहे.
पुढचा प्रश्न 2000 रुपयांसाठी. दुसरा प्रश्न हा तुमच्या समोर. 2013 साली प्रदर्शित झालेल्या BP या मराठी चित्रपटाचं संपूर्ण रूप काय आहे? आणि पर्याय आहेत ए बटाटे पोहे, बी भुर्जी पाव, सी बटाटा पालक आणि डी बालक पालक. बालक पालक. नाही हो, बटाटा पालक. नाही, बालक पालक. भुर्जी पाव. बालक पालक. ठीक आहे, डी बालक पालक वर शिक्का मारा. डी बालक पालक बरोबर उत्तर आहे. दीपा, तिसरा प्रश्न 3000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. अशी चिकमोत्याची माळ या गीतानुसार माळ किती तोळ्यांची आहे? आणि पर्याय आहेत ए 30, बी 20, सी 10, डी 50. अशी चिकमोत्याची माळ. सर मला गाणं ऐकलंय? लाईफलाईन घ्यावं लागेल मला. लाईफलाईन घ्यावी लागेल. हो 17 सेकंद आहेत. हो लाईफलाईन. हो. काटेकर काका थांबा. लाईफलाईन वापरल्यानंतर तुमच्याकडे 11 सेकंद आहेत उत्तर देण्यासाठी. लक्षात ठेवा. कुठली लाईफलाईन वापरणार? ऑडियन्स. बर. कम्प्युटर राजे, दीपाताई आपली पहिली लाईफलाईन वापरू इच्छितात. जनमताचा कौल. प्रेक्षको, तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. तुमच्या हातात वोटिंग पॅड्स आहेत आणि तुम्हाला 15 सेकंद मिळणार आहेत या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. अशी चिकमोत्याची माळ ह्या गीतानुसार माळ किती तोळ्यांची आहे? ए 30, बी 20, सी 10, डी 50. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपलेली आहे. ए 30 70%, बी 20 24%, सी 10 4% आणि डी 50 2%. दिवाताई, काठेकर काका हा ऑडियन्स सोबत. ऑडियन्स सोबत जाणार? ठीक आहे. ए 30 वर शिक्का मारा. ए 30 बरोबर उत्तर आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला माहित नव्हतं ऍक्च्युली. खेळूया पुढे. तयार? पुढचा प्रश्न विचारायच्या आधी दीपाताई, आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. उत्तम खेळतायत, गडचिरोलीहून आले आहेत. आम्ही हे गेलो आणि हे आलो. पण आम्हाला असं कळलंय की तुम्हाला आजीबाई म्हणतात. इतरांना असं वाटते, घरच्यांना, की मी थोडी जास्त बोलते आणि नुसती शांतपणा सांगत राहते, नुसती सल्ला देत राहते. छे छे, अजिबात तुम्ही बोलत नाही. अहो, मी आता विचारतोय म्हणून ते नाही, पण तुम्ही मला शहाणपण थोडं मला सल्ला. मला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. तुम्ही ऑलरेडी शहाण आहात. नमस्कार नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत कोण होईल मराठी करोडपतीमध्ये. माझ्या समोर बसल्या आहेत दीपा उंदीरवाडे, गोकुळनगर गडचिरोली, प्राथमिक शिक्षिका. दीपाताई, विश्रांती घेण्याच्या आधी तुम्ही 3 प्रश्नांची उत्तर दिली होती. एक लाईफलाईन तुमची गेली आहे, पण काही हरकत नाही. मोठा लांबचा पल्ला आहे. पुढचा प्रश्न 5000 रुपयांसाठी. चौथा प्रश्न हा तुमच्या समोर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वसाधारणपणे कोकणी भाषा बोलली जाते? आणि पर्याय आहेत ए केरळ, बी गोवा, सी आंध्र प्रदेश, डी गुजरात. कोकणी भाषा. कोकणी भाषा. गोवा. नक्की? केरळ. 13 सेकंद. हा गोवा. शिक्का मारायचा? गोवा. जीवनदायिनी, शिक्का मारू? गोवा. बी गोवावर शिक्का मारा. दीपाताई, तुमची चलबिचल होत होती. तुम्हाला उत्तरावर विश्वास नव्हता. कोकणी भाषा गोव्यात बोलतात
कोकणी. केरळ, आंध्र प्रदेश तर तेलुगू, गुजरातमध्ये गुजराती, केरळमध्ये तर कोणती भाषा आहे ती मल्याळम, गोवा आणि आपला जो कोकण आहे, कोकण किनारपट्टी गोवा लागून आहेत. बरोबर आहे की तुमचं हे सगळा अभ्यास. बरोबर उत्तर आहे. अरे तुम्ही घाबरवून टाकता. क्षणभर मला वाटलं की चुकलं तर नाही. बापरे. नाही नाही, उत्तर अगदी बरोबर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे 5वा, तो तुम्हाला एका सुरक्षित पडावावर घेऊन जाणार आहे. 10,000 रुपयांचा. ठीक आहे, तयार? 10,000 रुपयांसाठी 5वा प्रश्न हा तुमच्या समोर. फाशाच्या खेळात फाशावर 6 आकड्याच्या विरुद्ध दिशेला कोणता आकडा असतो? पासे असतात ते. तुम्ही असे पासे टाकले असतील की नाही कधीतरी काहीतरी खेळताना? फाशाच्या खेळात फाशावर 6 आकड्याच्या विरुद्ध दिशेला कोणता आकडा असतो? पर्याय आहेत A4, B2, C5, D1. नक्की? एक वाटत आहे मला. 10 सेकंद. 2, 5, 4, 1. काय करणार? एक. नक्की? हा. D1 वर शिक्का मारा. बापरे. पाशाच्या दोन्ही बाजूला जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा त्याची बेरीज नेहमी 7 असते आणि 6च्या विरुद्ध बाजूला अगदी D1 हे बरोबर उत्तर आहे. मला हे माहित नव्हतं की दोन्ही बाजूंची बेरीज 7 असते. खरंच नव्हतं माहित, मला आज माहित झालं. चला, म्हणजे तुमच्या सामान्य ज्ञानात आज भर पडली. बिलकुल. आणि तुम्ही 10,000 रुपये जिंकून एका सुरक्षित पडावावर आहात. म्हणजे आज यापुढे खेळताना तुम्ही काहीही झालं तरी 10,000 रुपये इथनं नक्की घेऊन जाणार आहात. मला जास्ती न्यायचे आहेत. तुम्हाला जास्त न्यायचे आहेत? अगदी जरूर न्यायचे आहेत मला तर. हो, पण आम्हाला असं कळलंय की तुम्हाला आजीबाई म्हणतात ह्या वयात. आजीबाई म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मी कुणाला शहाणपणा सांगत असते. शहाणपणा शिकवता म्हणजे मला थोडा शिकवा शहाणपणा प्लीज. मला म्हणजे मला नाही वाटत की मी तसं करते, पण इतरांना असं वाटते, घरच्यांना, की मी थोडी जास्त बोलते आणि नुसती शहाणपणा सांगत राहते, नुसती सल्ला देत राहते. छे अजिबात तुम्ही बोलत नाही. अहो मी आता विचारतोय म्हणून ते नाही, पण तुम्ही मला शहाणपणा थोडं मला सल्ला. मला शहाणपणा सांगण्याची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी शहाण आहात. याच्या पुढं दीपा, हा जो टप्पा आहे 6वा ते 10वा प्रश्न, हा थोडा कठीण होत जातो आणि अर्थात रक्कमही दुप्पट होत जाते. आणि काटेकर काका आता याच्या पुढच्या 5 प्रश्नांना म्हणजे 10व्या प्रश्नापर्यंत 60 सेकंदाचा अवधी देणार आहेत. तयार? काळजीपूर्वक खेळायचं. आणि आता 2 जीवनदायिनी तुमच्या बाकी आहेत. 6वा प्रश्न 20,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. हा आवाज कोणत्या ज्येष्ठ समाजसेविकेचा आहे? राजे, आम्हाला ध्वनिफीत ऐकवा. बहिणाबाई एका ठिकाणी म्हणते, हे अरे रडता रडता, बहिणाबाई, अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले, आता हुंद के उरले, आता हुंद के उरले, नाही जीवाले हिसावा, अरे आसवा बिगर, रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव, आसू हासव हासव, ह्यात संसाराची चव. आवाज ओळखीचा वाटतोय? ऐकल्यासारखं वाटतोय? ऑप्शन बघितल्यानंतर, पर्याय दिल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे, हे आहेत तुमचे पर्याय. A. राणी बंग, B. मेधा पाटकर, C. मृणाल गोरे, D. सिंधुताई सपकाळ. तुम्हाला 50 सेकंद आहेत याचं उत्तर देण्यासाठी. नीट विचार करून उत्तर द्या. सिंधुताई सपकाळ वाटत आहेत. काय वाटतंय? डी सिंधुताई सपकाळ.
राणी बंग तर नाही आहेत. मृणाल गोडे, मेधा पाटकर. नक्की उत्तर सांगा. डी. सिंधुताई सपकाळ. खात्री ज्येष्ठ समाजसेविका ना. हा. 14 सेकंद. हा हा. खात्री आहे? करूया. मला तर या 4 पैकी त्याच वाटतात. ठीक आहे. डी. सिंधुताई सपकाळवर शिक्का मारा. तुम्ही जर ह्या प्रश्नाचं बरोबर आलं हे उत्तर तर तुम्हाला 20,000 मिळणार आहेत आणि जर चुकलं तर माग 10,000वर जाणार. पण तुम्ही तुमचे पैसे दुप्पट केलेले आहेत. 20,000 रुपये. थँक्यू. 20,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. सिंधुताईंना त्यांच्या समाजसेवेच्या कार्यासाठी 2010 सालचा महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. अनेक अनाथ मुलांची आई म्हणून त्या माई या नावानं सुद्धा ओळखल्या जातात. बरोबर आहे. देवताई, पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. पुढीलपैकी कोणती तांत्रिक सुधारणा सर्वप्रथम उदयास आली? आणि पर्याय आहेत ए. टेलिग्राफ, बी. टेलिफोन, सी. टेलिस्कोप, डी. टेलिव्हिजन. तांत्रिक सुधारणा सर्वप्रथम. टेलिग्राफ, टेलिफोन, टेलिस्कोप, टेलिव्हिजन. शाळेत, कॉलेजमध्ये तुम्ही नक्की शिकलाय हे. काय विचार करताय मला सांगा. ए आणि सी वाटतंय मला. टेलिफोन आणि टेलिव्हिजन नंतर असतील. पहिल्यांदा टेलिग्राफ वाटत आहे. 15 सेकंद. मी लाईफलाईन घेईन. लाईफलाईन? हो. काटेकर काका थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? 50-50. 50-50? हो चालेल. 50-50 घेऊ पहिले. ठीक आहे. कम्प्युटर राजे, दीपा आपली दुसरी जीवनदायिनी घेऊ इच्छितात. 50-50. 2 चुकीची उत्तरं नाहीशी करा. बी. टेलिफोन, सी. टेलिस्कोप. 8 सेकंद. तर मला पुन्हा घ्यायची आहे. पुन्हा घ्यायची? थांबा काटेकर काका थांबा. तिसरी लाईफलाईन. हो. कम्प्युटर राजे, दीपा आपली तिसरी आणि शेवटची जीवनदायिनी वापरू इच्छिते. मित्राला फोन. फोन अ फ्रेंड. बघूया कोणाची नावं तुम्ही दिली आहेत. कालिदास उंदीरवाडे, मलिक विराणी, महेंद्र झाडे. कोणाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल? कोणाला लावूया फोन? कोणाला माहिती असेल कमी वेळात इतके लाईफलाईन? कोणाला माहिती असेल उत्तर? हा झाडेंना फोन करून बघू. महेंद्र झाडे. ठीक आहे. कम्प्युटर राजे, महेंद्र झाडे यांना फोन लावण्यात यावा. महेंद्र झाडे माझ्या शाळेमध्ये ते माझे सहकारी आहेत. बर. हॅलो. नमस्कार महेंद्रजी. हा नमस्कार. कोण? नमस्कार नमस्कार. मी सचिन खेडेकर बोलतोय. कोण होईल मराठी करोडपती मधून. माझ्या समोर इथं हॉट सीट वर दीपा उंदीरवाडे बसलेले आहेत. हो का? अरे बापरे. आणि खूपच मोठा अचीवमेंट आहे. आणि त्या 20,000 रुपये जिंकले आहेत आणि पुढच्या प्रश्नासाठी तुमची मदत मागतायत. मी याच्या पुढचा आवाज दीपाताईंचा येईल आणि तुम्हाला उत्तर देण्यासाठी फक्त 30 सेकंद आहेत महेंद्रजी, एवढं लक्षात ठेवा. या पुढचा आवाज दीपाचा. हॅलो सर, पुढील पैकी कोणती तांत्रिक सुधारणा सर्वप्रथम उदयास आली? टेलिफोन, टेलिस्कोप,
दोनपैकी कोणता आधी आला? टेलिफोन, टेलिस्कोप? टेलिफोन. टेलिफोन की टेलिस्कोप? टेलिफोन. नक्की 100%? हा जोर नाही 100%, पण टेलिफोन. म्हणजे तरी पण जाऊ का टेलिफोन सोबत? हो, काही हरकत नाही. 4 सेकंदात तुम्हाला खेळ सोडून पण जाता येतं आणि उत्तरही देत येतात. सांगा. ठीक आहे, टेलिफोन म्हणताय तर बघू. बी, टेलिफोनवर शिक्का मारा. याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय. आम्ही हे गेलो आणि हे आलो. मला एक रहस्य सांगावं. तुमचं वय कसं काय लपवतं? हा तरुणपणाचं तुमचं काय रहस्य आहे? की अगदी तुमचं वय लक्षात सुद्धा येत नाही. पतिराजांच्या प्रेमामुळे हे होतं का? हो, तसं सुद्धा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत कोण होईल मराठी करोडपतीमध्ये. आम्ही खेळतोय दीपा उंदीरवाडे यांच्याबरोबर. टेलिफोन आणि टेलिस्कोप याच्या शोधामध्ये जवळजवळ 200 वर्षांचं अंतर आहे. बी, टेलिफोन. दीपा, हे चुकीचं उत्तर आहे. अरे यार. सी, टेलिस्कोप हे बरोबर उत्तर आहे. दोन्ही शोधांमध्ये मी म्हटलं तसं की 200 वर्षांचं अंतर आहे मध्ये. Thought to be invented in early 1600, Galileo Galilei popularized the use of the device for scientific purposes. Telegraph, mid-19th century. Telephone, 1876 by Alexander Graham Bell. आणि टेलिव्हिजन 1925. मला आता खूप वाईट वाटतंय दीपा. तुम्ही उत्तम खेळत होता, तुमच्याशी गप्पा मारायला मजा येत होती, पण तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलंय आणि तुम्ही 10,000 या सुरक्षित टप्प्यावर आलाय. आमच्या शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुमच्याबरोबर आहेत. या. दीपाताई, या.